मला. नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू द्या, एक वेळ जरूर भेटा. जे की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत की कॅन्सर, BP, शुगर, थायरॉइड, डोळ्याचे विकार, आपण दाताचे विकार, पोटाचे विकार, संडाचे विकार, किडनी डायलिसिस, लिव्हर वगैरे, टोंगळे दुखी, गुडघे दुखी, जे लोक ऑपरेशन करायला दररोज गोळ्या खाऊन परेशान राहतं, जे लोक दवाखाने मोठमोठे करून परेशान राहतं, कृपया त्यांनी एक वेळ जरूर आमच्याकडे या. सर जे की माजी सैनिक आहेत त्यांनी पहिले आमच्याकडे दाढीसाठी आले होते आणि त्यांच्या दाढीचं चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर सरांचे जे डोळ्यासाठी ऑपरेशन करायला काय सांगले होते म्हणून, तर त्याच्यामुळे त्याला म्हणलं एक वेळ भरोसा करा आणि तुमचा डोळ्याच्या वेळात एक वेळेस पहा 15 दिवसाचं ट्रीटमेंट घेऊन, आणि त्याच्यामध्ये काय सुधारणा झाली काय नाही हे आता त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. हे घ्या सर, हे घ्या हातामध्ये घ्या. हां सर, नमस्कार. हां सर. मी अगोदर दाढीसाठी आलो होतो, तर मला दाढीचा चांगला अनुभव आला आणि माझी दाढ रुकल्या गेली, काढायची जरूरत पडली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी डोळ्याचं मला डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं, ते ऑपरेशन करायची जरूरत नाही म्हटलं. यांच्या भरोश्यावर मी याच्याकडून 15 दिवसाची औषधी दिली आणि मला बराचसा खूप अनुभव आलेला आहे. त्याकरता मी सर्व जनतेला आवाहन करतो की एकदा यांच्या शिबिराला, जनसेवा केंद्र आयुर्वेदिक केंद्र आहे, त्यांना भेट द्यावं एवढीच माझी इच्छा आहे. पण सर आता ते तुमचा जे डोळा होता, आता तुम्ही म्हणले एक डोळा माझा ऑपरेशन केलेला आहे, त्याला तुम्हाला असं वाटलं की त्याला काही परिणाम होईल का किंवा समस्या येईल का, असं तुमचा प्रश्न होता. सर त्याला काही समस्या वगैरे आली का? नाही, काही समस्या नाही. बरं, आणि त्याच्यामधून बी किती म्हणजे स्पष्टीकरण झालं, चांगलं झालं का? बरंच मला पहिल्यापेक्षा चांगलं दिसून राहिलं. ऑपरेशन करणाऱ्या डोळ्याला बी चांगलं झालं, डोळ्याला सुद्धा चांगलं दिसायला, म्हणून काही अडचण नाही आहे. हां, आता जे डॉक्टरने तुम्हाला सांगलं होतं की दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करायला पाहिजे तुम्ही, तर सर त्याच्यामध्ये किती म्हणजे तुम्हाला सुधारणा वाटते? सर त्याच्यामध्ये बरीचशी सुधारणा आहे, आता मला पहिल्यापेक्षा चांगलं दिसून राहिलं. पहिलं सर तुम्हाला जे दिसत होतं कसं दिसत होतं सर? फिक्कं दिसायचं, एकदम फिक्कं दिसायचं. हां, तर आता थोडं त्याच्यापेक्षा चांगलं दिसायला, चांगलं दिसा सर. आणि एक म्हणजे तुम्हाला 50% आपण असा अंदाज आकडेवारीनुसार घेऊ, 50% चांगले दिसाल की 70% की 80%? 50% म्हणण्यापेक्षा 40% चांगलं आहे. 30% चांगले, म्हणजे जे पहिले तुम्हाला 10% दिसत होतं समजा, आता त्याच्यामध्ये 30% तुम्हाला दिसाल, आहे की नाही? हो. हां, ठीक आहे सर. आपलं कसं आहे, ठीक आहे. आणि जर तुमचं ट्रीटमेंट चालूच आहे ना सर, आणि आता ते तुमचं जे पडद्यामधला जे आहे समजा, तुमचं ते पीक हे निघालं, काय म्हणते तुम्ही, पीप निघत आहे ना, म्हणजे जे पडदा आहे सर, ते पडदा आहे की नाही साफ करत आहे मधातून, कारण हे आपलं औषध आहे, मधातूनच आपण साफ करायला औषध. त्याच्यामुळे जे पडदा जे तुमच्या डोळ्यावर जे साचलेलं आहे, ते पडदा मधातूनच ते तोडण्याचं काम ते गोळी करत राहते, आणि त्याच्या तशाच प्रकारे ते चांगलं होतं. ते जर आता हे 15 दिवस झाले, 15 आणि ते 10 दिवसच दिले होते आणि दुसऱ्या 10 दिवस गोळ्या, म्हणजे 20 दिवस झाले माझ्याकडल्या गोळ्या. तर माझं म्हणणं आहे ती 3 महिने सरासरी तुम्ही माझं ट्रीटमेंट घ्यावं, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्या डोळ्याला 100% उजा येते तोपर्यंत चालू. काय रोगी असते त्याला कमी याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये चांगलं 1-2 महिन्यामध्ये होते. काय डोळ्याला कसं तुम्ही ऑपरेशन करायला चालू होतं ना, त्याच्यामुळे ते रिपेअर होईपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट घ्यावं एवढं सांगतो. ठीक आहे. काही हरकत नाही. काही एखादी पेशंट माझ्याकडं तो आला होता, पण ट्रीटमेंट घेण्याची कॅपॅसिटी आणि पैशाच्याच संदर्भात आहे, कारण एकदाच फीस लागते, त्याच्यानंतर फीस लागते, जे काय डोळ्याचे तेवढे ते हे लागते. आणि एकदा डोळे नैसर्गिकप्रमाणे चांगले झाले म्हणजे तुमचा प्रश्नच येत नाही, असं मला म्हणायचं आहे. तरी एक वेळ जरूर कोणताही रोग असं कॅन्सरवाले किंवा करू परेशान पैसे लाखो रुपये टाकाले, आणि हे लाखो रुपये तुमचे वाचवायचे असेल आणि जीव जर वाचवायचा असेल तर जनसेवा आयुर्वेदाने बिलकुल एकदा भेट द्या, जेणेकरून तुमचं हित होईल. इतकंच बोलतो. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम, धन्यवाद.